हे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. नागपंचमी काय आणि कुठला सण काय, सगळे सण येतात आणि जातात. आता फक्त सण राहिले ते कॅलेंडर पुरतेच, आणि पहिल्या राहिल्या त्या फक्त आपल्या वेळच्या आठवणी. कारण नाईन्टीजच्या मुलांच्या जी मजा होती, त्यावेळेचा आनंद होता, तो काही वेगळाच होता. तो यापुढच्या मुलांना अनुभवणं अशक्य आहे, कारण त्यावेळेच्या गोष्टीच काही वेगळ्या होत्या. प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आपला साजरा करणं चालू होतं. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदही तितकाच होता. मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हती, जास्त काही नव्हतं, पण सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटत होत्या. आणि अगदी कमी खर्चामध्ये पण आपण आनंदी होतो. आता सणवार येतात, पण ते फक्त कॅलेंडर पुरते, मोबाईलवरती स्टेटस ठेवण्यापुरते आणि स्टोरी ठेवण्यापुरते राहिलेले. कारण जेव्हा इन्स्टाला स्टोरी ठेवतो किंवा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो, तेव्हा असं वाटतं सण आला. आणि पहिले 15 दिवस आधीपासून वाटायचं सण आला. आणि त्या सणांचा आनंद घ्यायला आपण इतके आतुर असायचो की काही त्याला माप नव्हतं आपलं. म्हणजे त्यावेळेला जास्त साधनं नव्हते, कुठल्या गोष्टींचं जास्त अपेक्षा पण नव्हत्या, त्यात पण आनंद जास्त होता. छोट्या गोष्टीमध्ये आनंद मोठा होता. आणि आपल्या वेळेला कसं मोबाईल वगैरे नव्हता, तर सगळे बाहेर निघायचे, बाहेर खेळायचे, एकत्र सगळे राहायचे. आणि सण पण गावाकडे एकत्र साजरे व्हायचे. आणि रक्षाबंधन येऊ, दिवाळी येऊ, किंवा मग नागपंचमी येऊ, कुठलाही सण येऊ, तर सगळ्यांनी एकत्रच साजरं करायचा. त्याचा आनंद पहिल्या म्हणजे 15 दिवस अगोदरपासूनच चालू व्हायचं, काय रे सण येतोय. आणि आता फक्त जेव्हा स्टेटस ठेवू, तेव्हा ते सण असल्याचं थोडंफार फील होतं. तेव्हा कसं असायचं, नागपंचमी जर असली तर सगळ्यात जास्त आनंद मुलींना व्हायचा. आणि ज्या सासरी गेलेल्या मुली, त्या पण माहेरी यायच्या आणि भावासाठी उपवास करायचा ते एक. त्याचबरोबर मोठे मोठे झोके बांधायचे झाडाला, आणि उंच उंच झोके खेळायचे. पूर्ण दिवस त्यातच, कसलंच काही टेन्शन नाही, काही नाही. आईवडील म्हणजे शेतकरी जरी असलं तर शेतात जायचं, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. 15 दिवस अगोदरपासूनच झोके झाडाला बांधलेले राहायचे, तर ते किती दिवस झाडाला झोके राहायचे. ते पण मोठे मोठे बहिणींबरोबर, मैत्रिणींबरोबर. आणि वरतून मग कॉम्पिटिशन पण करायची का झोके कोणाचा जास्त उंच जातो, कोणाचा माझा झोका उंच जातो की तुझा झोका. आणि दोघी असले तर दोघींनी 2 झोके बांधायचे, मस्त मजा करायची. सकाळी सकाळी उठलं की आंघोळ वगैरे करून मस्त जायचं आणि वारुळाला दूध घालून यायचं. आणि त्या सणांची मजाच काही वेगळी होती. आताच्या मुलांना तो आनंद नाही भेटणार. पहिले म्हणजे त्यावेळेचा अनुभव आता असं सांगून नाही कळणार. आणि आपल्याला पण तो आनंद आता राहिला नाही, त्या गोष्टींची एक्साइटमेंट पण नाही आहे. असं वाटत नाही की कुठला सण आला आहे आणि आनंदाने साजरा करा. आता सण फक्त येतात आणि जातात. साजरे करायचे म्हटलं तर फक्त नैवेद्य बनवायचं, पुरणपोळी बनवायची आणि ती देवाला नैवेद्य ठेवायचा बस. आणि पहिले ते पुरणपोळी, आईच्या हातची पुरणपोळी, ते पण काही एक वेगळीच मजा होती. आणि आमच्याकडं मांडे बनवतात खापऱ्यावरचे, आईच्या हातची पुरणपोळी, ती पण एक वेगळीच मजा. दुपारनंतरच स्वयंपाकाला चालू, सगळीकडं मस्तपैकी पुरणपोळीचा वास, आमटीचा वास, अगदी म्हणजे वातावरण अगदी प्रसन्न असायचं. पूजा करायची, वारुळाला जायचं. आणि लहानपणी एवढा आनंद, साड्या नेसायच्या मला तो खूप आनंद वाटायचा. आणि आता साडी नेसायचा कंटाळा येतो. त्यावेळेला असं होतं की साडी नेसली पाहिजे. आणि नागपंचमी असली की साडी नेसायचं. आणि माझा एक किस्सा सांगे, 5वी 6वीला असेल मी, साडी नेसली आणि मोठं आंब्याचं झाड होतं, आंब्याच्या झाडाला झोका बांधला. एवढी जोरात वरतून पडले ताप आवाज आला, पण देवाची कृपा काहीच लागलं नाही. खाली दगडं पण होते, आंब्याच्या झाडाचं बुड पण मोठं होतं. एवढी उंचावरून पडले, म्हणजे 1 मजल्याच्या जास्त अजून उंचावरून पडले, पण मला काहीच लागलं नाही त्यावेळेला. आणि ते हसून खेळून आम्ही सगळं, आणि घरी पण सांगायचं नाही अशा काही गोष्टी घडल्या तर घरी पण सांगायचं नाही. साडी नेसायच्या आणि वारुळाला पुन्हा नैवेद्य ठेवायला पण सगळ्यांनी जायचं. आणि आता फक्त नैवेद्य बनवायचे बस, एवढंच राहिलं. फक्त पुरणपोळी बनवायची. येत आहे सण येत आहे, साजरे करतो आहे. आणि तो आनंद माहीत नाही कसा हरवला, का हरवला. आता तो आनंद नाही, ती एक्साइटमेंट पण नाही, आणि तशी मजा पण नाही आहे. प्रत्येक सणाला तेच वाटतं. आणि रक्षाबंधन पण आलं तरी तेव्हा ते. आता दिवाळी एवढा वर्षाचा सण येतो, त्याच्या पण एवढी म्हणजे आनंद नाही वाटत की सण येतो तेवढे 2-3 दिवस फक्त ठीक आहे, भारी वाटतं. घरात प्रसन्न राहतं, सगळीकडे लाईटिंग वगैरे राहते, तो आनंद राहतो. आणि आज पण असं वाटत नाही की मला सण आहे नागपंचमीचा. बस मुलं गेले शाळेत, हे गेले ड्युटीला,
आणि मी बसली दुकानात. तर अजून स्वयंपाकाला वेळ आहे, दुपारानंतरच स्वयंपाकाला 3-4 नंतर. तर आमच्याकडे बनवतात पुरणपोळीचंच स्वयंपाक, पुरणपोळीचंच नैवेद्य असतं. म्हणतात तवा ठेवते मी, तर 12 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत त्याच्यानंतर चालतं. आमच्याकडे पण असंच आहे. आणि 3-4 वाजेनंतर मग सगळा स्वयंपाक वगैरे बनतो. सकाळी तर साबुदाणा खिचडी बनवली. मी दुपारून मग आता पुरणपोळीचा नैवेद्य. तोपर्यंत हे पण येतील ड्युटीवरून, मुलं पण येतील, मग मी पण स्वयंपाकाला मोकळी होईल. कारण दुकान आहे, त्या दुकानात मला बसावंच लागतं. मग सण असो, वार असो, काही असो. आणि बरं आहे, घरात एकटं बसण्यापेक्षा हे तरी मला बरं झालं, फ्री माइंड असतं. आणि कस्टमर येतात नवीन नवीन, थोडंसं बाहेर पण निघतं, गप्पा वगैरे मारणं होता. आणि घरात पण रिकामा बसण्यापेक्षा ठीक आहे, आपलं काम चालू असताना बाहेर थोडंसं बरं वाटतं. घरात मी तर सकाळी 9 वाजेपासून मस्त झोपलेले राहायचे आणि मलाच हौस होती काहीतरी करायचं माझ्या स्वतःचं, त्यामुळे मी हे करते आता. बस मला एवढंच सांगायचं होतं की त्यावेळेचा आनंद आत्ता अनुभवता पण येणार नाही आणि भेटणार पण नाही. आताच्या मुलांना झोके आणि या गोष्टी काहीच काहीच माहिती नाही. त्यांना त्या गोष्टीचं काही देणं घेणं पण नाही इथं. म्हणजे कुठंच मला असं दिसत नाही आता किती दिवसांचं की नागपंचमी आली की झोके कोणी बांधतं आहे असं. कोणीच नाही बांधत. तर आपल्याकडं आमचे झोके 6-6 महिने कधी कधी झाडाला तसेच राहायचे. जो बांधला ना मी माझ्या चुलत बहिणी, तर तसे झाडाला झोके तसेच राहायचे किती काही दिवस. मग कधी पण इकडनं तिकडनं आलं, शाळेतून आलं की पटकन 2-4 झोके खेळायचे आणि आईवडील ओरडले, काही काम सांगितलं की पटकन पळायचं असं होतं. तर झोका तो तसाच राहायचा आणि कधी लागले तर मग ते सोडण्यात यायचे, नाही तर मग ते तसेच राहायचे. आणि दरवर्षी पुन्हा मग तोच आनंद राहायचा. मग आता तसा आनंद नाही आहे. असं वाटत नाही सण आलेत, सण येत आहे जात आहे, फक्त स्टेटस स्टोरी ठेवत आहे सगळे. नाही बस नैवेद्य पुरणपोळी बनवणे इतकंच. पहिले सगळं कसं आयतं भेटायचं, तो आनंद वेगळाच राहायचा. आता सगळं आहे ते आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे, इथं कोणीच करून देणार नाही आहे. आणि आपण करू जेव्हा, म्हणजे आई करायची पहिले हे सगळं, तर ते आपल्याला करायला लागतं, एवढंच आहे. पण आनंद हरवला आहे बस. तो आनंद नाही आहे, ती मजा नाही आहे आणि तो उत्साह पण नाही आहे की तेव्हाच्यासारखं मस्त सण साजरे करू किंवा झोके बांधू किंवा काही. झोके वगैरे तर गायबच झाले, आता दिसतच नाही. झोके वगैरेंचा आता विषयच नाही आहे. तेव्हाच्या म्हणजे आपल्या वेळेच्या मुलांनी खरंच मजा केली, 90च्या मुलांनी खरंच मजा केली. सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवायला भेटल्या. सणवार सगळ्या गोष्टी अनुभवल्या. आत्ताच्या आपल्या स्वतःच्या पण मुलांना त्या गोष्टी नाही अनुभवायला भेटत आहे, बरोबर ना.